मंडळी, मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांनी मराठीसह हिंदी, आसामी, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, ओडिया अशा बहुभाषेत गाणी गायली आहेत. 1937 साली बांगलादेशमधील ढाका येथे जन्मलेल्या सुमन हेमाडी यांचे बालपण संगीताच्या वातावरणात गेले. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांना चित्रकलेची आवड होती आणि त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षणही घेतलं. मात्र शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना त्यांची खरी ओढ संगीताकडे वळाली आणि त्यातूनच त्यांच्या गायनाचा प्रवास सुरू झाला. 1950च्या दशकात त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं. त्या काळात लता मंगेशकर यांचं वर्चस्व असतानाही सुमन कल्याणकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजाने लता दीदींच्या आवाजाची सामर्थ्य असल्याची चर्चा होत असते. मात्र त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे संगीत विश्वात वेगळं स्थान मिळवलं. 1960च्या दशकात मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी गायली. आजकाल तेरे मेरे प्यार के चर्चे, नाना करते प्यार तुम्ही सिकर बैठे यासारखी गाणी त्यांची आजही अजरामर आहेत. रफी आणि सुमन कल्याणकर यांची जोडी त्या काळात खूपच लोकप्रिय मानली जायची. मराठी संगीत विश्वात देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे. तिथे सागरा धरणी मिळते, कितकीच्या वनी तिथे नाचला ग मोर, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, घाल घाल पिंगा वारा माझे बरसात आणि शब्द शब्द जपेन ठेवून यासारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.